नमस्कार. मी वैशाली विजय गाढवे, शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांडेवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विषय गणित इयत्ता दुसरी आपण पाहणार आहोत. कौशल्य आहे संख्याज्ञान आणि अपेक्षित अध्ययन क्षमता आहे वस्तू मोजतो 20 पर्यंत संख्याबोध विकसित करतो. त्यामधील अध्ययन स्तर आहे 3, 0 ते 9 पर्यंतच्या वस्तू मोजतो. विद्यार्थी मित्रांनो, या क्षमता आपण विकसित करणार आहोत. त्या दृष्टीने आत्तापर्यंत शिक्षकांसाठी वेगवेगळी प्रशिक्षणं झालेली आहेत आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मूलभूत गणित संबोध, संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया, निष्ठा प्रशिक्षण अशी विविध प्रशिक्षणं ही झालेली आहेत आणि त्या सर्व प्रशिक्षणांचे घटक संच हे आपल्या SCERT पुणेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ते घटक संच आपण पुन्हा एकदा पाहूयात, अभ्यासूयात आणि त्या दृष्टीने आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या या क्षमता ही कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न करूयात. चला तर बालमित्रांनो, आपण एक गीत गाऊया. घड्याळात वाजले 1, आईने केला केक, केक खाण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 2, बाबांचा आला फोन, फोन घेण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 3, काकीची हरवली पिन, पिन शोधण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 4, खेळ खेळला फार, खेळ खेळण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 5, ताईने केला नाच, नाच पाहण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. 1 ते 5 यापर्यंत अंकांची ओळख करून घेताना आपण मागच्या भागामध्ये शिकलो होतो की एखाद्या वस्तूचं ज्ञान देण्यासाठी किंवा संख्या ज्ञान प्राप्त होण्यासाठी आपण 9 प्रकारच्या भाषा शिकलो. त्यामध्ये चित्रभाषा, स्पर्शभाषा, बोटांची भाषा, कृती भाषा, त्याचबरोबर ध्वनी भाषा, चलन भाषा, अंक भाषा आणि गोष्ट भाषा. यातील चलन भाषा आणि गोष्ट भाषाने याविषयी आपण अधिक माहिती घेतलेली आहे. परंतु 0 ते 9 पर्यंतच्या संख्या मोजताना सांगा बरं मित्रांनो, 1 आपल्या अवतीभोवती काय आहे किंवा आपल्या शरीरामध्ये 1 हा अवयव कोणता आहे? सांग बरं, किती नाक आहे तुला? 1, बरोबर ना? हां. डोके किती आहे? 1. अजून सांगू शकशील आजूबाजूला आपल्या काय 1 आहे? किंवा बघा चित्रामध्ये आकाशामध्ये तुला काय दिसतं? सूर्य. किती आहेत सूर्य? 1. रात्रीच्या वेळी जर तू आकाशामध्ये पाहिला तर चंद्र. बघा चित्रामध्ये पण तुला चंद्र दिसतोय ना? किती आहे चंद्र? 1, बरोबर ना? तर ही जी वस्तू 1 आहे ती म्हणजे त्यात 1 आणि अंकभाषेमध्ये किंवा अंकामध्ये तो अशा पद्धतीने लिहितात. अशाच पद्धतीने आपल्या शरीराच्या अवयवांकडे आपण पुन्हा एकदा पाहूया. 2 काय आहेत आपल्याला? बघा, 1 डोळा आणि हा दुसरा डोळा. डोळे किती? 2. अजून सांग बरं तू काय 2 आहे? बरोबर, कान. 1 कान आणि 2 कान. हात किती आहेत? 2. 1 हात आणि हा दुसरा हात. ही झाली वस्तुरूप भाषा. असंच आपल्या वर्गामध्ये 2 काय आहेत हे आपण शोधूया, पाहूया आणि लिहूया. आणि बघा 2 कशा पद्धतीने लिहितात, तर या पद्धतीने तो 2 लिहिला जातो. ही झाली अंकभाषा. अशाच पद्धतीने ध्वनी भाषेमध्ये बघ बरं, 2 टाळ्या वाजव. किती टाळ्यांचा आवाज किती आला बरं? 2. अशा पद्धतीने 3 कडे आपण जाऊया. 3 वस्तू, आपल्या अवतीभोवती असलेल्या 3 वस्तू आपण मोजूया. देवांश, तू सांग बरं,
तुझ्याजवळ किती पेन आहेत? मोजते. 1, 2, 3. देवांशजवळ किती पेन आहे मित्रांनो? 3 पेन आहेत. अन्वी, तू सांग बरं, तुझ्याकडे किती पेन्सिल आहेत? आणि त्या मोज. 1, 2 आणि 3. अन्वीजवळ किती पेन्सिल आहेत मित्रांनो? 3 पेन्सिल आहेत. मग आपण बोटांची भाषा पण पाहताना, हे बघा, मी दाखवलेली ही बोटे किती आहेत बरं? 3. 1, 2 आणि 3. जे ह्या 3 बोटांची ही झाली बोटांची भाषा. म्हणजे यावरून आपण समजू शकतो की मोजताना आपण 1, 2, 3 अशा पद्धतीने ही 3 बोटे झाली. वस्तू मोजतानाही आपण 1, 2 आणि 3 अशा पद्धतीने मोजून आपण अंक भाषेमध्ये 4 लिहिताना अशा पद्धतीने तो लिहिला जातो. आता आपण जाऊया 4 कडे. आपल्या आजूबाजूला बघा, आपल्या वर्गामध्ये किती मुलं आहेत, किती मुली आहेत? बघा हा इथे जो गट आहे हा किती मुलांचा गट आहे? 1, 2, 3, 4. हे 4 मुलं आहेत. या हा किती मुलींचा गट आहे? तर 1, 2, 3, 4. हा 4 मुलींचा गट आहे. अशाच पद्धतीने आपल्या गणित पेटीमध्ये असलेले साहित्यही आपण वापरून विद्यार्थ्यांना मोजण्यास प्रवृत्त करून किती वस्तू आहेत हे त्यांच्याकडून समजून घेऊ शकतो. याबरोबर 4 बोटांच्या भाषेकडे जाताना ही 4 बोटे आहेत. 1, 2, 3 आणि 4. किती बोटे आहेत? 4 बोटे आहेत. तसंच 5 कडे जाताना एका हाताची बोटे किती? तर 5. 1, 2, 3, 4, 5. याच पद्धतीने इथे ठेवलेल्या पेन्सिल मोजून दाखवा बरं. 1, 2, 3, 4 आणि 5. मग हा 5 कसा लिहितात? तर तो अशा पद्धतीने लिहिला जातो. मग 1 ते 5 पर्यंतचे हे जे गणितीय संबोध आहे हे विकसित करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची चित्र वापरून, वस्तू वापरून ती विद्यार्थ्यांकडून आपण करून घेणार आहोत आणि त्यांचा जास्तीत जास्त सराव करणार आहोत. शिक्षक मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ह्या ज्या पद्धतीने बघा, निपुण भारत एखादं कौशल्य विकसित करण्यासाठी अपेक्षित क्षमता कोणत्या आहेत आणि त्यानुसार छोटे छोटे टप्पे करून अध्ययन स्तर ठरवून दिलेले आहेत. आणि या अध्ययन स्तरातला प्रत्येक एक स्तर जर आपण त्या विद्यार्थ्याचा व्यवस्थित त्याचं संबोध क्लिअर केला आणि त्या संबोधाचं दृढीकरण करण्यासाठी वेगवेगळी उदाहरणं जर दिली, वेगवेगळ्या साहित्याचा वापर केला, गणितीय भाषा जी आहे त्या भाषेचा उपयोग केला, तर विद्यार्थ्यांचे हे संबोध निश्चितच चांगल्या प्रकारे दृढ झाल्याशिवाय राहणार नाहीत. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेली गणिताविषयीची भीती ही जर दूर करायची असेल तर आपल्याला शासनाने दिलेल्या गणित पेटी, अध्ययन समृद्धी साधनसंच यांचा जास्तीत जास्त उपयोग केला. याशिवाय आपल्याला परिसरात उपलब्ध असणाऱ्या साहित्याचाही आपण उपयोग करू शकतो. आणि एक लक्षात घ्या बरं का, हे करत असताना आपण ELPS या ॲप्रोचचा विचार करून ही अध्ययन कौशल्य, हे अध्ययन स्तर विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.